पुढाकार घेतला आणि मग काँग्रेस याच्याकरता म्हटलं हे वैधानिक आहे, हे सर्वसमावेशी आहे आणि याकरता आम्ही पूर्णपणे तयारी केलेली आहे. पुढे असंही म्हणण्यात आलेलं आहे, हे सगळं फार सुंदर वाटतं ऐकायला, सामाजिक न्यायासाठी आम्ही सगळं करतो आहोत असं म्हटलं जातं. 2026च्या जनगणनेनंतर होईल काय 2026ला माहित नाही, जनगणना झालीच आणि अनुसूचित जातीची संख्या आता जे आरक्षण आहे ते 2011च्या जनगणनेच्या आधारावर देण्यात आलेलं आहे. 2026च्या जनगणनेमध्ये जर अनुसूचित जातीची लोकसंख्या आहे त्यापेक्षा जास्त झाली तर अधिक आरक्षण दिलं जाईल असंही म्हणण्यात आलेलं आहे. आता या आरक्षणामध्ये आणखीन 2 बाबी आहेत ज्याचं स्पष्टीकरण मला वर्तमानपत्रात मिळालं नाही आणि म्हणून या संदिग्ध आहेत. त्या संदिग्ध बाबी जशाच्या तशा मी तुमच्या पुढे मांडतो. यामध्ये असं म्हटलेलं आहे की या आरक्षणाअंतर्गत महिलांना 33% आरक्षण असेल. याचा अर्थ असा होतो की गट नंबर 1 ला 1% आरक्षण मिळालेलं असेल तर त्या 1% आरक्षणामध्ये त्याच जाती समूहातील महिलांना 33% आरक्षण असेल. गट 2 ला जर 9% आरक्षण मिळालेलं असेल तर त्या 9% आरक्षणात गट 2च्या जाती समूहातील महिलांना 33% आरक्षण असेल. गट 3 मध्ये जे 8% आरक्षण आहे त्या जाती समूहातील महिलांना त्या आरक्षणामध्ये 33% आरक्षण असेल असा याचा अर्थ होऊ शकतो निश्चितपणे. आय एम नॉट शुअर. दुसरं असं म्हटलेलं आहे की ज्या गटाला आरक्षण देण्यात आलेलं आहे त्या गटात काही पदासाठी जर योग्य उमेदवार उपलब्ध नसतील तर काय होतं मग, कारण 1992चा इंदिरा साहनीचा जो जजमेंट आहे तिथून वर्गीकरणाची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि हा निकाल केवळ ओबीसी करता आहे. सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे म्हटलेलं आहे की हा निकाल ओबीसी साठी आहे, याचं अनुसूचित जाती जनजातीशी काहीही संबंध नाही असं म्हटलं असतानाही त्याच निकालाचा आधार घेऊन चंद्रचूड आणि गवई महोदय हे आरक्षणाअंतर्गत आरक्षण आम्हाला लागू करत आहेत. जेव्हा की इंदिरा साहनीचं 9 न्यायाधीशांचं खंडपीठ स्पष्टपणे म्हणते याचं अनुसूचित जातीशी काहीही संबंध नाही. तिथे जे वर्गीकरण करण्यात आलेलं होतं त्या वर्गीकरणामध्ये मग जो सरकारने जो आदेश काढलेला होता त्या आदेशामध्ये स्पष्टपणे 2च वर्गात केलेला आहे, मागास वर्गाअंतर्गत मागासलेले आणि अधिक मागासलेले. तिथे जे वर्गीकरण झालेलं आहे 1992च्या जजमेंटनुसार मागास वर्गाचं वर्गीकरण जे झालेलं आहे ते 2च वर्ग आहेत. एक त्याला म्हटलेलं आहे मागासलेले, बॅकवर्ड अँड मोर बॅकवर्ड, हे 2च वर्गीकरण आहे आणि मोर बॅकवर्डना प्राधान्य दिलं जाईल. मोर बॅकवर्डना प्राधान्य दिलं जाईल आणि जर मोर बॅकवर्ड मध्ये त्या पदाकरता योग्य उमेदवार मिळाला नाही तर ते पद मग बॅकवर्डला ट्रान्सफर होईल. इथे ते म्हणतात की जर योग्य उमेदवार मिळाला नाही तर वरच्या दुसऱ्या 2 कॅटेगरीजना ते ट्रान्सफर होणार नाही, ते कॅरी फॉरवर्ड होईल असं याचा उल्लेख केलेला आहे. तर हे सगळं असं आहे आणि क्रिमी लेअर तिथे आलं. आता क्रिमी लेअरचा प्रश्न कधी कधी काय असतं की मंडल आयोग लागू केल्याबद्दल, मंडल आयोग हे मोठं कधी कधी हे विचित्र वाटतं बोलताना, मंडल आयोग लागू केल्याबद्दल सर्व लोक व्हीपी सिंगांना धन्यवाद देतात, परंतु मंडल आयोग लागू करतानाच क्रिमी लेअरचा आणि उपवर्गीकरणाचा आदेश त्याच्यामध्ये आहे. त्यामुळे तो प्रश्न सर्वोच्च न्यायालयात गेला. जर तो आदेश स्पष्टपणे फक्त मंडल आयोगाच्या आधारावर बॅकवर्ड क्लासना 27% आरक्षण द्यायचा एवढाच असता तर कदाचित पुढे उपवर्गीकरणाचा आणि क्रिमी लेअरचा प्रश्नही उपस्थित झाला नसता. या गोष्टी आदेशात लिहिलेल्या आहेत. व्हीपी सिंगाच्या सरकारने जो आदेश काढला त्या आदेशामध्येच लिहिलेलं आहे की मागास वर्ग आणि अधिक मागास वर्ग असं उपवर्गीकरण केलं जाईल. अधिक मागास वर्गांना प्राधान्य दिलं जाईल. त्यांच्यामध्ये जर योग्य उमेदवार नसतील तर ते
मागास वर्गाला ट्रान्सफर होईल आणि मग मागास वर्गाकरता क्रीमी लेअर लावलं जाईल. हे सगळे प्रश्न त्या ठिकाणी त्या आदेशाने उपस्थित केले आणि तो आदेश मग सर्वोच्च न्यायालयात गेला आणि मग इम्पेरिकल डेटा देण्यात आलेला आहे. आता तेलंगणाचा आहे, परंतु सर्वोच्च न्यायालयाने एक म्हटलेलं आहे की जर हा इम्पेरिकल डेटाच्या आधारावर असं उपवर्गीकरण करण्यात येत असेल तर सर्वोच्च न्यायालयामध्ये याच्यावर पुनरावलोकनासाठी याचिका दाखल करता येते. माला कास्ट जी वर्ग 3 मध्ये आहे, मादिगा जे वर्ग 2 मध्ये आहे, हा जो संघर्ष होता तर माला सुप्रीम कोर्टामध्ये गेले आणि पुन्हा हा वादाचा विषय होणार आहे. काँग्रेस जाती आधारित आरक्षणाचा विचार करते, काँग्रेस जाती आधारित जनगणनेचा विचार करते, काँग्रेस 50% मर्यादा भंग करण्याचाही विचार काँग्रेस करत आहे. जितनी आबादी उतना हक, आता हा काँग्रेसचा नारा आहे. आणि मग यावर फ्रंटलाईन मध्ये सुंदर लेख आलेला आहे. आता कल्पना करा, आपल्या सगळ्यांचे परिवार आहेत. परिवारामध्ये उद्देशिकेमध्ये सांगितलेलं आहे जे दर्जाची आणि संधीची समानता, याबद्दल आहे की नाही आपल्या प्रत्येक परिवारामध्ये दर्जाची सगळे समान आहेत की नाही आपल्याकरता, आजारी वगैरे सोडलं तर सगळ्यांना संधीची समानता आहे की नाही, आहे की नाही. पण सगळेच तुमच्या परिवारात डॉक्टर झाले का साहेब? सगळेच डॉक्टर झाले का? नाही झाले ना. संधीची समानता सगळ्यांना होती, दर्जाची समानता सगळ्यांना होती. याच्या पलीकडे तुमच्या परिवाराने सगळेच डॉक्टर होण्यासाठी काय करावं? काही करू शकतो परिवार? हा, कमजोर असेल तर जास्त ट्युशन लावू शकतो. याच्या पलीकडे काय करू शकतो परिवार? याचा अर्थ असा आहे की जे 1% आरक्षण ज्यांना दिलेलं आहे त्या जातीमध्ये किती जाती आहेत? त्या 15 जाती आहेत. उद्या जर या 15 पैकी 3 जाती मी म्हटलं की उरलेल्या सगळे 12 जाती मी घेऊन गेले, आमच्या वाट्यावर काहीच आलं नाही तर काय करणार? म्हणू शकतील की नाही? संधीची समानता आहे, परंतु तरी आतापर्यंत जर आता उपवर्गीकरण झालं तर या 15चं मग पुन्हा उपवर्गीकरण करणार का? ही बाब प्रॅक्टिकल नाही, हे सगळंच मानतात. आहे का प्रॅक्टिकल? परिवारात नाही होत. तुम्ही काय देऊ शकता? संधीची समानता देऊ शकता. तुम्ही काय देऊ शकता? दर्जाची समानता देऊ शकता. याच्या पलीकडे आरक्षणाचे लाभ मिळणं हे त्या व्यक्तीच्या क्षमतेवर अवलंबून आहे. त्या व्यक्तीच्या क्षमतेवर अवलंबून. आणि मग अशा परिस्थितीत जर कोणी मागे राहत असतील तर त्यांच्याकरता सर्वोच्च न्यायालयाच्या अनेक निर्णयामधून असं म्हटलेलं आहे की त्यांच्याकरता अफर्मेटिव्ह ऍक्शन्स असा अर्थ करा, असे व्यक्ती आयडेंटिफाय करा आणि मग त्यांना कोचिंग क्लासेस द्या, त्यांना स्कॉलरशिप द्या, त्यांना विशेष सवलती द्या आणि तेही इतरांच्या बरोबरीने येतील याची काळजी घ्या. हा मार्ग सुचवण्यात आला असताना आरक्षणाअंतर्गत आरक्षणाचा हा जो मार्ग घेतलेला आहे याने खरंच प्रश्न सुटेल का? जसा मी प्रश्न उपस्थित केला त्या 15च्या अंतर्गत 5 मागे राहतील ना, 5-10 वर्षात मागे राहतील आणि त्यामध्ये बाकीच्यांनी सगळे घेऊन गेले. आता आमच्यावर काय नाही, पुन्हा मग आम्हाला या 1% अंतिम विभाजन करा. याला सूक्ष्म डिस्ट्रीब्युशन आपण म्हणूया. सूक्ष्म, इट इज पॉसिबल, हे शक्य आहे का? आणि मग याने हा प्रश्न सुटत नाही आणि याने हा प्रश्न अधिक किचकट झालेला आहे. यामध्ये एक बाब आणखी सांगावीशी वाटते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 30 नोव्हेंबर 1948 भाषण दिलं, ज्या आधारावर मागासवर्ग, ओबीसी, अन्य मागासवर्ग, अनुसूचित जाती आणि जनजातींना आरक्षण मिळालं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण देताना स्पष्टपणे असं म्हटलं की आरक्षणाची मर्यादा 50% पेक्षा जास्त नको. कारण
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मान्यता होती की जर 50% जास्त आरक्षण दिलं गेलं तर 50% मर्यादा भंग करण्यात आली तर घरी जा, संविधानाचं पुस्तक उघडा आणि अनुच्छेद 16(1) वाचा आणि अनुच्छेद 16(4) वाचा. अनुच्छेद 16(4)च वाचतो आपण, 1 वाचायची आता